नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर फायनली आरटी ॲडमिशन 2026-27 साठी जी पहिली प्रत्यक्ष यादी होती यामधील बालकांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। म्हणजे दुसरी जी सिलेक्शन लिस्ट आहे ती सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला ती कुठून पाहता येणार आहे, कधीपर्यंत त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी दिलेली आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आरटी ॲडमिशन संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण या ठिकाणी आलेलो आहे। लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल। या ठिकाणी जी दुसरी सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर ती तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन या ठिकाणी सिलेक्टेड मूळ यादीमध्ये येऊन या ठिकाणी इयर त्यानंतर डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करा। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी लॉटरी राऊंड जे आहेत सिलेक्शन लिस्ट पहिली या ठिकाणी झालेली आहे। आता सिलेक्शन लिस्ट दुसरी यावरती क्लिक करा। म्हणजे दुसरी लिस्ट या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे, कारण की सेकंड राऊंड या ठिकाणी झालेला आहे। तर या लिस्टमध्ये तुमच्या बालकांचा नंबर लागलेला आहे की नाही या ठिकाणी लिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता, किंवा लिस्टमध्ये तुम्हाला चेक करण्यासाठी काही अडचण येत असेल तर तुम्ही या ठिकाणी पुन्हा त्याच्याच खाली जे आहे ॲप्लिकेशन वाईज डिटेल या अर्जाची स्थिती यावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो फॉर्मवरती जो एक नंबर आहे नंबर टाकून तुमच्या पाल्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता। त्याच पद्धतीने अजून तिसरी पद्धत म्हणजे तुम्हाला बालकाची जर सिलेक्शन झालं असेल तर एक SMS येतो की तुमच्या बालकाच्या या स्कूलमध्ये निवड झालेली आहे, तुम्हाला लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून शाळेमध्ये ते जमा करायचे। अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही संपूर्ण यादी सुद्धा बघू शकता। यादी या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे। दुसरी पद्धत म्हणजे अर्जाची स्थिती यावरती टॅप करून तुम्ही ते फॉर्म चेक करू शकता, आणि तिसरी म्हणजे SMS या ठिकाणी तुम्हाला येतो। आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी दुसरी सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी जाहीर झालेली आहे। आता अजून एक दुसरी प्रतीक्षा यादी सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेली राहते, म्हणजे जेणेकरून जर आता यामध्ये काही व्हॅकन्सी या ठिकाणी राहिल्यात तर पुन्हा या ठिकाणी तिसरी सोडत जाहीर करण्यात येते। म्हणजे जे आता ह्या प्रतीक्षा यादीत जे विद्यार्थी आहेत या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी संधी देण्यात येत असते। म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये जर त्या पालकाचा सर्वात अगोदर नंबर आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा नंतर संधी असते। म्हणून सर्वांनी वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा आपलं नाव बालकाचं चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढच्या राऊंडला तुम्हाला संधी भेटू शकते की नाही हे सुद्धा तुम्हाला यावरून कळते। अशा पद्धतीने ही दुसरी सोडत या ठिकाणी जाहीर झालेली आहे। यांना तारीख जी आहे ॲडमिशनसाठी 23/5/2026 पर्यंत या ठिकाणी ॲडमिशन करून घ्यायचे आहेत जर नंबर लागला असेल तर। आणि ज्यांचा नंबर लागलेला नाही आहे त्यांनी वेटिंग लिस्टमध्ये नाव चेक करा। वेटिंगमध्ये नसेल तर मग तुम्हाला अजून वेट करावं लागणार आहे तिसऱ्या चौथ्या राऊंडसाठी। अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण प्रोसेस राहील। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेट सोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।